ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकमध्ये पेशंटचं आणि रिलेटिव्हचं काउन्सिलिंग झाल्यानंतर मला सुनबाई म्हटल्या की मॅडम यांना थोडा वेळ बाहेर बसवू का, आमचे काही प्रश्न आहेत. म्हणलं डेफिनेटली बसवा. मग आम्ही पेशंटला थोडा वेळ बाहेर बसवलं. तर त्यांच्या सुनेचा हा मोठा प्रश्न होता की मग आता उद्यापासनं मी ह्यांना मुलांच्या रूम मध्ये जाऊ देऊ का, की यांची राहण्याची सोय आम्ही बाहेर वेगळ्या ठिकाणी करू, आउट हाऊस मध्ये, त्यांनी जेवलेलं ताट आम्ही वापरायचंय की नाही वापरायचंय, हा कॅन्सर त्यांच्यामुळे मला किंवा माझ्या मुलांना होऊ शकतो का, ह्या आणि अशा बऱ्याच प्रकारच्या शंका त्यांनी मला विचारल्या. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही प्रश्न पडतो की कॅन्सरचं पेशंट आहे, मग त्याच्याजवळ आम्ही जाऊ का नको. अगदी 100% जा, कारण आहे ना, कॅन्सर हा कधीच संसर्गजन्य नाही आणि असणार आहे. तुम्ही एकत्र झोपल्याने, एकत्र राहिल्याने, एकत्र कपडे शेअर केल्याने, एकत्र जेवल्याने हा आजार कधीही पसरणार नाही किंवा तुम्हाला त्याची लागण होणार नाही. पण एकत्र राहिल्याने आणि पेशंटला मानसिक आधार दिल्याने हे नक्कीच होणार आहे की पेशंटचा आजार हा लवकर बरा होईल. कारण मी जरी ॲलोपॅथी डॉक्टर असले तरी मला बरेच हेल्थ रिलेटेड आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे बुक्स वाचायचा पण इंटरेस्ट आहे. मागच्या वेळी आयुर्वेदाचं एक पुस्तक वाचताना मी एक टर्म वाचली, स्पर्श चिकित्सा. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आधार दिला, तुम्ही त्याचा हात हातात घेतला किंवा तुम्ही त्याच्याशी बोलले ना, तरी त्याचा आजार बरी होण्याची ताकद किंवा इम्युनिटी वाढते. बऱ्याच वेळेला आपण असं म्हटलं असेल ना, त्या डॉक्टरांचा हातगुण खूप चांगला आहे, फक्त त्यांनी हात लावला की मी बरं होते, गोळ्या पण घ्यायची गरज नाही, म्हणतो ना आपण असं. मग कॅन्सर पेशंटला तुमच्या आधाराची, तुमच्या स्पर्शाची नक्कीच गरज आहे. त्यामुळे कॅन्सर पेशंटला आधार द्या, जेणेकरून त्यांचं आयुष्यमान हे सुधारेल.